हे गाइस, वेलकम टू डे ब्लॉग. आज आहे गुरुवार, बुद्धांचा दिवस, सर्वपूर्व गुरुवारचा दिवस आहे. गुड मॉर्निंग. आता वाजले करेक्ट 8. कारण की आता मी बाहेरचा शूट करतो, दरवाजा दाखवतो. स्टुडिओची रिपेअरिंग करायला लावलो होतो 11 वाजेपर्यंत. रात्री खूप मेहनत घेतली स्टुडिओ बनवण्याची, त्यामुळे मला लेट झालं. झोपायला वाटले 4. चला जाऊया आपल्या मार्गाला. आता मी आलो जिमचे आतमध्ये रूम, चेंजिंग रूम मध्ये आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता चेंजिंग रूम. आजचं माझं वर्कआउट आहे ट्रायसेप डे. आज मी मारणार ट्रायसेपचा वर्कआउट. काय गाणी लावलंय इसको कहते हे डॉन म्हणतात डॉन. आणि आज मारला ट्रायसेप भाई. आता मस्त चाललो ट्रायसेप मारायला. मग चला जाऊया स्कूल करूया आपल्या मार्गाला. कम्प्लीट झालं ना. आज जी ट्रायसेप आणि ही बघ कशी जम मग ती ट्रायसेप ते बघू शकता तुम्ही. आता भरला कसा पीस बाउल सगळं पीस भरलेलं तुम्ही बघू शकता. काय कठीण आलंय बाई. नुसता ॲक्शन बिक्शन करून मारलं होतं ट्रायसेप मारताना ही मजा आली ना काय सांगू तुम्हाला भाई. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. माझ्या घराचा टाईम झाला ना. आता वाजले 12:30. ही पोरं चाललं शाले. यांची शाळा सुटलं. इकडे बघा कसं मी बघा लाईट बघा कसं दिसतंय. मी तुमचा ब्लॉगर. एकच वादा आमचा सारंगादा. एकच वादा आमचा सारंगादा बसला उघड्या छातीवर. इथं कमीत कमी 30ची स्पीडनी गाडी चालवतो आम्ही डेली. 30च्या स्पीडनी. आणि रात्री इथं ना खूप पाऊड असतो भरलेला. आणि ज्याचा त्या साईडचा कारखाना आहे ना खूप कामावाला आहे. तिथं आम्ही एक दिवशी गेलो शूटला, पण मला काय शूट करता आला नाही. इकडे पण सर्व आहे की झाडं बिडं एकदम झकात दिसतात. आणि मी तुमचा किंग मेकर. आता मला जाऊन सर्व स्टुडिओ बिडिओची रिपेअरिंग करायची आहे. मला स्टुडिओ बनवायचं आहे. खूप कष्ट करायला लागणार मला काय लाईफमध्ये. त्यानिमित्ताने मी ते स्टुडिओ झालं बनवायला. थोडं आंघोळ बिंघोळ करून मग स्टुडिओचं मागायला करणार. कारण की उद्या कम बॅक होणार आहे माझा स्टुडिओ. पण मारला आणि संदीप भाऊ इथं बघा कशी चमकते आमची. ही पण आमची ऍक्सेस चमकते. ह्यो कसा मधून झोपला कुत्रा. ते हट लागला बिगला तर भाऊ तुला काय होईल. जा घरी झोप जा. आणि आता इथे मला एकच साईडला गाडी लावायला लागेल. कारण सर्वजणांच्या गाडी बिड्या इथं कवला पण आहेत आमच्याकडे. तर कोणाला कवला बिवला पाहिजे असेल नक्की करून सांगा. आम्ही कवलांची भेट देतो करून. गाडी अशी चालवायची नाही भाई. असं तो डोंगरावर चाललो ॲडव्हेंचर. बाई माझं सामान घेतला मी डेली मास्कच लावतो. मला खूप आवडतो मास्क लावायला. नाही बघा आपला चेहरा. आज काय शिवजयंती आहे. खूप क्राऊड असं चौकामध्ये. त्यानिमित्ताने शूट करायला काय भेटायचं नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. खूप उत्सवने मोठी साजरी केली जाते तिथीनुसार. त्यानिमित्ताने मी चौकातली व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी दाखवल. पूर्ण क्राऊड भरलेला असतो. तर त्याला आता मी नाश्ता बिष्टा करतोय. मस्त की तन ब्रेड आणले खायला. काय आता मी चाललोय कामानिमित्ताने बाहेर गिझर रिपेअरिंग करायला. आणि माझा काय शर्ट दिलाय तो पण थोडा अल्टर करायचा आहे शर्टाला. शर्ट खूप फोल्ड झालेलं आहे. ब्लॅक कलरचा शर्ट घेतला तो चालला तर अल्टर कलर आपण शिलायचे इथे. चला जाऊया आपण. आणि मला गिझर पण रिपेअर करायचा आहे. दुकानात न्यायचा मला फोन आला. रिपेअरिंग करायला दिलेला आहे. आपण कुठं आले तुम्हाला मी माहितच असेल की 332चा रोड आहे. या ठिकाणी गिझर रिपेअर होतो. तर आलो इथं. आता चाललोय कपड्याच्या ड्रायक्लिंग हे करायला, शिलाई द्यायला. ते बघा आपली एक्सेस परी कशी उभी आहे. पक्का ऊन आहे. फुल ऊन कडक ऊन आहे. आणि नदी साठली बघा माझ्या ऍक्टिव्हा मध्ये. कशी नदी झाली. म्हणून मला इकडे कपडे ठेवावं लागेल. रिक्षांची पण गर्दी आहे. पूर्ण ट्रॅफिक आहे. काय करता येतं ना. थोडा मग डायरेक्ट शिवजयंती चालू झालाय. किती प्रोग्राम आहे बघा. सजावट चालू आहे. तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाकडे उत्सव चालू आहे. त्या बॅनर पण लावलाय. तिकडे झेंडे पण रिक्षा पूर्ण गर्दी कमी होत चालते. संध्याकाळी खूप मजा आहे. म्हणजे नक्की या. शिवजयंतीचा साजरा करा. त्याला जाऊया आपल्या घरी. इकडे बघा इथं झेंडे लावलेत आपले.
लाईनीमध्ये गाड्या बिड्या लावल्या पुरा. आणि हा माझा मित्राचा कॅफे आहे, अनंत हलवाई. जेसीबी चालले, हा पण माझ्या मित्राचा कॅफे आहे. आणि हा काका चाललाय सगळं घेऊन. तिथे झाडे बिडे सर्व भेटतात. आणि हा मी तुमचा ब्लॉगर सारंग घेईल. सध्या आता मी माईक लावून बघू शकता. माईक तुम्ही कसं लावलाय मी डीजे तर माईक लावायला लागेल मला, कारण की आवाज खूप कडक होत चाललाय माझा. आवाजाला खूप वया होतो, कारण की ब्रॅक टाऊनचा आवाज कमी करायला लागतो त्या निमित्ताने. तिकडे लोक बसले पुरा. ही कबूतर बघ कशी उडतात. स्पीडनी गाडी चालवतो मी, एवढं स्पीडनी गाडी चालवतो. तिकडे हा वडापाव खूप टेस्टी एकदम झकास. आणि हा दुकानातून पण नेहमीप्रमाणे सामान घेतो. ती तुटली फुटलेली बिल्डिंग अजून ती बनवणार आहेत, काही वर्षांनी नवीन बिल्डिंग येणार आहे. टावर पण खतरनाक असतील काही वर्षात. मग चाललो होतो विजय डेअरीची जात होतो मस्त की. विजय डेअरी हे लहानपणाचे दिवस. आम्ही लहान असताना विजय डेअरी पक्का आहे. अख्खे भिवंडीमध्ये विजय डेअरी फेमस होता पहिले. हा पोरगा चाललाय. हा हा महानगरपालिका औषध फवारणीचा हे आहे. इकडे गाड्या बिऱ्या सगळ्या इकडं. मी बघा कसा चमकतो डायरेक्ट उन्हामध्ये. जो ऊन पडलाय पक्का ऊन पडलाय, लय जामून ऊन पडलाय जामच. ज्याला असं वाटतं की भाई नक्की ऊन आहे काय ते आपण न समजत. अशा गाड्या लावल्या इकडे लाईनीमध्ये. हे गाड्या कामाच्या असतात भावांनो. आणि तिकडे डोंगर दिसतो का तुम्हाला, हे फॉर्च्युनर गाडी बघा कशी लावली बघा फॉर्च्युनर. आणि काका चालत आलं आरामात. काकाचा नाच केला तरी चालेल, काका डेली आपले व्हिडिओ बघतो. हा ज्यूसवाला खूप चांगला आहे, कारण की मी पियातो डेली, पण आता बंद केला मी सगळं. मी घरच्या गोष्टी खातो हेल्दी. इकडे आता काही दिवसांत ते बनणार आहे क्रिकेट ग्राउंड. त्याचं ओपनिंग होणार आहे, ते काम चालू आहे याचा. तिथे टर्फ क्रिकेट टर्फ. आणि इकडं माती बिती बघा कशी आहे. आणि जायचं कबुतरांकडे तर कधी जायचं नाही. यांच्याकडे एक आजार आहे, कबुतरांचा आजार आहे. ते तुम्हाला मी नंतर सांगेल काय आजार आहे, पण त्यांना हात लावायचा नाही. ही सुंदर नदी आमची भिवंडीची, आधी सुंदर. मी तुमचा ब्लॉगर सारंग भोईर. आणि एवढा कसा आडचा वाकडं झालाय माझा, आडचा वाकडं झालाय, कान वाकडं झालाय. इकडं मैदान तर बघा कसं चमक चमक, काली काली नदी एवढं कसं झामून झालेलं आहे. काय करावं बाई. हाय हो बाई. हा पोरगा माझे डेली व्हिडिओ बघतो, डेली व्हिडिओ बघतो हा पोरगा माझा. बघ कसा आवाज झोपला आरामात, बादशाहवर आरामात झोपलेला आहे. आणि आता मी टर्न मारतो माझ्या एरियात, नाही तर शेत. ही गाडी बघा कसं आहे. आमच्या एंट्रेसला मंदिर पण आहे, त्याने माती टाकलं मधल्या मधूनच. प्रतापगडच्या पायथ्याशी खान उदय गंबाई उदय. आणि गावाला एंट्री मारली ना बाई, गाव का भरलेला दिसतो बघत असते. आणि कुत्रा मधला मधून आलाय. या गाड्या अशा अख्या लाईनीमध्ये लावल्या आहेत. आणि आमच्या हे माझे डेलीचे सबस्क्रायबर आहेत, मला डेली आवाज देते मी पोरा. आम्ही आता एंट्री मारतो ना घेऊ. आता आलो मी घरी, सर्व काम बिम झालेलं आहे माझं, कारण की ऊन होता त्यानिमित्ताने दुकान सर्व बंद आहेत. आणि 4 वाजता दुकान ओपन होतं, मग आपण 4 वाजता जाऊ कपडे बिडे टाकायला. जसं गेलो त्यांचा नमाजचा टाइम झाला, पण आपण काय करू शकत नाही. तर आपण घरी जातो, थोडा पाणी बिणी पितो मस्त की गरमागरम थंडा थंडा पाणी. गलेला थोडा या करून घेतो. लाईट येत गेली, हे लाईट आली वापस. फनी जोक हुआ. मी चावी ठेवतो आता, चावी मी नेहमीप्रमाणे हारतो, पण चावी तर लावून ठेवतो आता मी. तुम्ही माझा स्टुडिओ तर तुम्हाला काय दाखवू शकत नाही. उद्या कमबॅक करणार आहे माझा स्टुडिओ, तुम्ही नक्की बघा कसा माझा स्टुडिओ आहे. आलो थोडा, आलो वरती गेलो, वरती चढलो मस्त की. स्टुडिओ बघू शकता माझं कसं. तुम्ही अख्खा स्टुडिओ बनवलाय मी स्टुडिओ माझा. मला अरे बाबा सॉरी चुकलं का. तर भावानं आग लागलं इकडं. ही बघा कशी लोक जमलं नक्की. नाही फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, कमबॅक फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत आग आहे, आवरा धूर आहे ना, काय बोलू शकत नाही. इकडची लोक जमलेत. आता माझं सर्व स्टुडिओ कम्प्लीट झालेलं आहे. खूप गुड न्यूज आहे,
कारण की आत्तापर्यंत मी मेहनत घेत होतो. तुम्हाला मी बोललो लास्ट व्हिडिओमध्ये 2 दिवस फक्त पूर्ण मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि कसं काय केलं आहे सस्पेन्स पण दाखवणार आहे. पण त्याचं काय सस्पेन्स आहे ते तुम्हाला सांगणार नाही. याच्यावरती तुम्हाला सस्पेन्स भेटेल. याच्यावरती काय लिहिलं आहे ते पण तुम्हाला मी नक्की करून सांगाल, उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगाल. कारण की आत्ता मला खूप थकलो मी. ज्याला मी नाश्ता झालं, सर्व कामं बिमं झाली, तिकडे जाऊन आलो, मार्केटमध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी पण काम आलं. तसं मी आलो आहे 3 वाजेपर्यंत. आता संध्याकाळचे किती वाजले तुम्ही ऑब्झर्व करू शकता. संध्याकाळचे वाजले आहे 6:30. 3 वाजेपर्यंत माणूस बसला फक्त तुमच्यासाठी. भावानं मी बाकी कोणासाठी नाही बसलो, तुमच्यासाठी बसलो आहे फक्त, बाकी कोणासाठी नाही. परत बसलो आणि कामं केली, सर्व स्टुडिओ बनवला आणि एकदम झकास झालेले स्टुडिओ. ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवाल. तर मला फ्रेश व्हायला लागेल. कारण की आता चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तिथं मला व्हिडिओ थोडे घ्यायला लागेल. चला जाऊया आपण तयारीला. चला बाय.